गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एक राहिलं. या पत्र्यापासून तुमच्याकडे मला जाऊ दे. जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हात जेव्हा आई 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 रस्ता असेल ना एवढा मोठा गड तटबंदी न बोस बडा सावर तिथून पकस्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल झोपेमध्ये सदा झोपेमध्ये सदा मन जागे जागे
मिळणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कोणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. महान मंगल स्तोत्र आराम हरी ढाळे या विद्यार्थिनीला विनंती आहे, तिने स्टेजवर यायचं आहे. श्रावणी जीवनाचे शिक्षण जिथे मिळते ते विद्या मंदिर म्हणजे शाळा. समतेचा नंदादीप जिथे उजळतो ते पवित्र देवालय म्हणजे शाळा. मूल्य शिक्षणाचा सुगंध जिथे दरवळतो तो सुंदर पुष्पगुच्छ म्हणजे शाळा. नमस्कार, मी कुमारी श्रावणी रमारी डाय, इयत्ता 5वी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखड्याची विद्यार्थिनी आपणासमोर मनोगत व्यक्त करत आहे. किशोर गटातील वक्तृत्व स्पर्धेत माझ्या भाषणाचा विषय आहे आशियाई मायशा. मंडळी, संस्कार संपन्न सुशिक्षित आई-वडिलांनी ही जशी पूर्व पुण्य मानली जाते तशी सर्वांगी विकासाचे ध्येय असणारी गुणवत्तापूर्ण शाळा लाभणे ही सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पुरं पुण्याच म्हणावं लागेल. माझे भाग्य आहे की मला अशा शाळेत शिकण्याचा आनंद अनुभवता. कशी आहे मायशा असा प्रश्न कदाचित तुम्हालाही पडला असेल, तर मग ऐका. अशी आहे मायशा. शाळेतील वर्गखोलीच्या भिंतीवर आतून बाहेर छान छान पेंटिंग, सुविचार, तक्ते, शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान यांची लेट असल्याने माझी शाळा बोलकी आकर्षक वाटते. शालेय परिसरातील 3 पिढ्यांचे साक्षीदार असलेले वड व चिंच यांचे भव्य झाडे गुरुकुलांची आठवण करून देतात. अशी आहे मायशा सुट्टी कधीच माहित नाही. प्रत्येक रविवारी वाड्या रस्त्यांवरील मुलांच्या स्पर्धा परीक्षांचा विषय साधत इथे वर्ग नेहमीच चालतो. शिक्षक नसले तरी आम्ही मुले शिस्तीत व गटागटात अभ्यास करतो. खरं तर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सर्वात आनंदाची क्षणाची मेजवानी म्हणजे गॅदरिंग. माझ्या शाळेतील गॅदरिंग म्हणजे परिसरातील लोकांसाठी व आम्हा विद्यार्थ्यांचा जण एक आनंदाचा सण. अतिशय छोटे गाव असताना देखील विद्यार्थ्यांच्या कलाकारांची कदर करून बक्षिसांचा वर्षाव करत तब्बल 1.5 लाख रुपयाचा रेकॉर्ड ब्रेक लोकसहभाग एकाच वेळी जमा करणारी नृत्य, नाट्य, अभिनय, नेपथ्य, वक्तृत्व यांच्या संगम घडविणारी आशियाई मायशा. प्राण्यांना लळा लावणारी शाळा, निराधारांना आधार देणारी शाळा, स्पर्धेत टिकून राहणारी शाळा, कलागुणांचा विकास करणारी शाळा, पाठ्यपुस्तकातील कवींचे काव्य संमेलन घेणारी शाळा, कथाकथन, व्याख्यानवर रक्तदान शिबिरे घेणारी शाळा, कराटे प्रशिक्षण देणारी शाळा, खेळांची मैदाने गाजवणारी शाळा, राज्याला दिशादर्शक ठरणारी शाळा, लोकसहभागाचा आदर्श देणारी शाळा, मुख्यमंत्री सत्कन सुंदर शाळा स्पर्धेत बक्षीस पात्र शाळा, आजी आजोबांचा सन्मान करणारी शाळा, प्रेरणादायी व्यक्तींची मुलाखती घेणारी शाळा, आदर्श मातांचा सन्मान करणारी शाळा, विद्यार्थ्यांच्या वाढदिवस धूमधडाक्यात साजरी करणारी शाळा, दर्जेदार लेझिम पथक असणारी शाळा, पालकांसह
आहे आपल्या बांधखडक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समिती बांधखडकचे अध्यक्ष सरपंच राजेंद्र कुटे आणि अध्यक्ष विजयभाऊ वारे यांना विनंती आहे की आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनील चव्हाण साहेब यांचा शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करावा. राजेंद्र कुटे पाहुणचार नावाची कथा साहेबांवर लिहिलेली आहे. 2018-19 या वर्षी साहेबांनी आमचा कसा पाहुणचार केला होता सन्मान करत आहोत. परिसरात अपघात झाला. काकाजींना फोन केला. दुसऱ्या मिनिटाला ते निघतात स्वतःची ॲम्ब्युलन्स घेऊन. आपल्या जामखेड तालुक्याचा भूषण अतिशय गरीब परिस्थितीमधून काजल रवींद्र भट मॅडमचा सत्कार बांधखडक शाळेच्या माजी विद्यार्थिनींच्या हस्ते संपन्न होत आहे. अब समय आ गया है हिंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का वार होगा. मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है.
साहेबांचा फोन आला, राजुरीच्या पुढे आम्ही निघालो. तोपर्यंत इथं एकही सत्कार मूर्ती नव्हता. त्या बाबतीतला एक प्रकारचा काटेकोरपणा. तर साहेबांनी बरेचसे निबंध वाचले. सानिका आडागळे विरागवे जिनं अर्थात ऊसतोड कामगारांचं जीवन, आणि स्वतः तिचे आई वडील ऊसतोड कामगार म्हणून किती वर्ष जातात, वडिलांचे आईचे काय हाल असतात, स्वप्न काय आहे. साहेबांनी अतिशय कौतुक केले लेकरांचं. पहिलीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा तुमचं कौतुक केलं. लिखाणाची पद्धत साहेबांना खूप आवडली. पण प्रातिनिधिक स्वरूपात एक कोणता तरी आपल्याला निबंध वाचायला विनंती आहे. तिने आपल्या निबंधाचं छानपैकी वाचन करावं. माझे नाव नैना बाबासाहेब जावळे, इयत्ता 4थी. माझा विषय आमच्या शैक्षणिक सहलीची धमाल. लहान मुलांना सर्वाधिक आवडणाऱ्या शैक्षणिक सहलीचा यावर्षी आम्ही दिनांक 23, 24 व 25 या काळात आनंद लुटला. आमच्या सरांनी फक्त आम्हा मुलांचीच नाही तर पिकलेल्या पानांचीही सहल काढली होती. आमचा पहिला पॉइंट नरसोबाची वाडी अर्थात नृसिंहवाडी येथे गेलो होतो. तेथे आम्ही दत्तप्रभूंचे दर्शन घेतले आणि तेथे प्रसिद्ध म्हणून बासुंदी, कवट बर्फी, भाजके पेढे होते. ते बघून तर आमच्या तोंडाला पाणीच सुटले. ही दत्तप्रभूंची राजधानी मानली गेली आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे नृसिंह सरस्वती या अवतारात दत्तप्रभूंनी सुमारे 12 वर्ष तेथे तप केले होते. आम्हाला बाणखडकच्या ग्रामसेवक स्वाती पटेकर मॅडम यांनी कवट बर्फी दिली तेव्हा मुलांच्या तोंडावर कळी फुलली. मग माझे व सर्वजणांचे आवडीचे ठिकाण म्हणजे खिद्रापूर येथे गेलो होतो. तेथे आम्ही कोपेश्वराचे व धोपेश्वराचे दर्शन घेतले. तेव्हा आम्हाला नवल वाटलं की 14 फूट व्यास असलेला स्वर्ग मंडप होता आणि त्याच आकाराची एक खाली यज्ञशिळा होती. कोपेश्वराच्या मंदिरात नक्षीदार काम होते. ती नक्षीदार कामे बघून तर आम्ही रंगूनच गेलो. तेथे 96 हत्ती होते. त्या हत्तीच्या पाठीवर भले मोठे 48 खांब उभारून मंदिर उभे केले. ते बघून तर आमचे डोळेच दिसले. खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर पूर्व दिशेला तोंड करून आहे. यानंतर आम्ही सैनिक टाकळी गावात प्रवेश केला. तेथे आमचे धूमधडाक्यात स्वागत केले. आम्ही प्रसिद्ध लेखक श्री मनोहर भोसले सर यांना भेटलो. आदरणीय श्री मनोहर भोसले सर यांनी कठीण समय येता हा 5वीचा पाठ लिहिलेला होता. तेथे शहीद स्मारक होते. आम्ही सैनिक टाकळी गावाला गेलतो. तो आमचा सोन्याचा दिवस होता. आमचा चौथा पॉइंट कनेरी मठ होता. आम्ही कनेरी मठाला गेलो होतो. तेथे आम्ही छान छान फोटो काढले. आम्हाला शिवमच्या मम्मीने म्हणजे राणी मावशींनी आईस्क्रीम दिल्या होत्या. आम्ही तारांगण पाहिले. आम्ही मायामलन सुद्धा गेलो होतो. तेथे आम्ही सगळे सारखे धडकायचो. आमचा 5वा पॉइंट कोल्हापूरची महालक्ष्मी. आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले व ग्रुप फोटो सुद्धा काढले. आम्ही एसटीत जाता जाता आम्हाला एक चपलाचे दुकान दिसले. तेथे बघतो तर काय, त्या दुकानात तब्बल 7 फुटाची एक मोठी चप्पल होती. मग आम्ही एसटीत बसलो. आमचा प्रवास सुरू झाला. आमचा पुढचा पॉइंट नाणीज धाम. आम्ही नाणीजला रात्री मुक्काम केला व सकाळी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यानंतर आम्ही जगद्गुरू नरेंद्र स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ओळींमध्ये उभा राहिलो. आम्ही जगद्गुरू नरेंद्र स्वामींचे दर्शन घेतले. तेथे आम्ही एक हत्ती पाहिली. त्या हत्तीचे नाव नारायणी असे होते. त्या नारायणीने आम्हाला सर्वांना सोंड डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिला. मी पहिल्यांदाच जगद्गुरू नरेंद्र स्वामींकडे गेले. हा माझा अत्यंत आवडता दिवस होता. आमचा 7वा पॉइंट गणपतीपुळे. आम्ही गणपतीपुळे येथे खूप मौज मस्ती केली व गणपतीचे दर्शन घेतले. मग आम्ही समुद्रात गेलो.
तिथे आम्ही खूप धमाल केली. आम्हाला खूप आनंद वाटला. यानंतर आम्ही पोलादपूरला गेलो. आम्ही पोलादपूरच्या मैत्री गार्डन येथे मुक्काम केला. तेथे आम्ही सकाळी न्याहारी करून एसटीत बसलो. यानंतर आमचा पुढचा पॉईंट प्रतापगड होता. तेथे बांधकाम चालू होते. आम्हाला प्रतापगडाची माहिती सांगणाऱ्या गाईडचे नाव प्रवीण जंगम सर होते. तो प्रतापगड 400 वर्षांपूर्वीचा बांधलेला आहे. त्या प्रतापगडावर भवानी मातोश्रीचे मंदिर आहे. तो प्रतापगड घोरपे डोंगरावर बांधलेला आहे. तेथे हंबीराव मोहित्यांची तलवार आहे व केदारेश्वराचे मंदिर आहे. त्या प्रतापगडावर पहिला झेंडा तान्हाजी मालुसरे यांनी फडकवला. प्रतापगड हा किल्ला जावळीच्या खोऱ्याच्या मधोमध आहे. तेथे एक शिवस्मारक होते. त्याचे उद्घाटन पंडित नेहरू यांनी केले. आमचा 10वा पॉईंट महाबळेश्वर होता. आम्ही महाबळेश्वरला बोटिंग करण्यासाठी वेण्णा लेक येथे गेलो होतो. आम्ही बोटिंग करण्यासाठी 7-7चे गट केले व आम्ही बोटिंग केली. तेथे प्रसिद्ध म्हणून स्ट्रॉबेरी आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून सुद्धा भारतात प्रसिद्ध आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम अर्थात पंचगंगा मंदिरात गेलो होतो. तेथे प्रीती संजय ननवरे तिचे भाषण होते. यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन येथे गेलो. तेथे चॉकलेटचा पाऊस होता. त्यामध्ये अक्षरा, श्रावणी, समीक्षा या गेल्या होत्या. आमचा 12वा पॉईंट भिलार. भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही तेथे रात्री जेवण केले. तेथे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा किलो सरांनी स्ट्रॉबेरी भेट म्हणून दिल्या. भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात जेवण व फेरफटका मारून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. या आमच्या आनंददायी सहलीला परवानगी देऊन फी भरणारे माझी आई, मामा, आजी व आजोबा यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि आम्हाला सहलीतून सुखरूप आणल्याबद्दल सौने सर व इनामदार सर यांचे मी आभार मानते. धन्यवाद. परिषद अहिल्यानगर क्रीडा स्पर्धांचं आयोजन करते. त्यामध्ये कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी आणि मोठा गट, मुले आणि मुली या सर्व प्रकारच्या गटातल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आपल्या समोर आहेत. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्कीच राहतील. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांधखडक येथे हा कार्यक्रम घेतला. एवढा चांगला कार्यक्रम, माणसं गोळा करायचा कार्यक्रम म्हटलं तर माणसं येत नसतात, पण सरांची एकही खुर्ची मला खाली दिसत नाही. एवढा चांगला कार्यक्रम घेतला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांनी पण मान ठेवला आणि जे विद्यार्थी शिकले आणि तुम्ही पण मुलांना तुमचे भाग्य समजा, अशा शिक्षकाकडे आपल्याला इनामदार सरांसारख्या शिक्षकाकडे आपल्याला शिक्षण मिळतं आहे. जामखेड तालुक्यामध्ये आम्ही शहरामध्ये 50,000 रुपये भरून मुलांना, पहिलीच्या मुलांना शिक्षण देतो, पण त्या मुलांना काही उपयोग होत नाही, त्यांना असे संस्कार मिळत नाही. अशी ट्रीप झाली, इतकी चांगली ट्रीप सरांनी केली, त्याबद्दल मी आभार मानतो आणि तसेच आम्हाला बोलवले, आमचा सत्कार केला. धन्यवाद, आभार. काजल रवींद्र भट. अगदी त्यांना बोलवण्याचं हे देखील अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे, त्यांचे वडील अंध असल्यामुळे, बहीण दिव्यांग असल्यामुळं अतिशय गरीब परिस्थितीनं त्यांना सहल अटेंड करता आली नाही. त्यांच्या वर्गातल्या खूप मुली सहलीला गेल्या. त्यांनाही इच्छा होती पण त्या जाऊ शकल्या नाही. पण त्यांची जिद्द इतकी मोठी की आता त्या उपजिल्हाधिकारी पदापर्यंत गेलेल्या आहेत. आदरणीय काजल रवींद्र भट मॅडम ह्या आपल्या जामखेड तालुक्याचं भूषण आहे. त्यांना विनंती, आपण आपली यशोगाथा, संघर्षगाथा सादर करावी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण साहेब, तसेच थोर समाजसेवक म्हणतो आपण ज्यांना, संजय काका कोठारी,
तसेच येथील ग्रामस्थ, सरपंच असतील, स्कूल कमिटी सदस्य असतील, अध्यक्ष असतील, शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज येथे तुम्ही एवढा खूप छान समारंभ सोहळा सादर करत आहात. खूप छान वाटलं. निबंध पण तुम्ही किती सुंदर लिहिला. शिक्षक हे खूप छान असतात. कोणतेही शिक्षक कधी दुसरं वगैरे काही सांगत नाहीत, पण त्यांच्याकडनं गुण काय घ्यायचे हे आपल्या हातामध्ये असतं. जे तुम्ही घेताय असंच पुढे जात राहा. आणि तुम्ही सरांना पानखडकचे जे ग्रामस्थ आहेत, सरपंच आहेत, स्कूल कमिटी अध्यक्ष आहेत, जे खूप सहकार्य करतात. तुमच्यामुळे आज सर पण तुम्ही सहकार्य करता, त्यामुळे आज सर एवढी छान शाळा चालवताय. इतका छान उपक्रम तुम्ही या ठिकाणी राबवला. सरांना बोलवलं, मला बोलवलं, काकांना बोलवलं. खरंच खूप छान वाटलं. माझं नाव काजल आशाबाई देवीदास भट, मुक्काम पोस्ट नान्नज, तालुका जामखेड, येथील मी रहिवासी आहे. सध्या मी पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर काम करत आहे. तर माझी परिस्थिती खूप हालाकीची होती. सरांनी तुम्हाला आता सांगितलं, इयत्ता पहिलीमध्ये मला धुमाळ मॅडम म्हणून होत्या. आता ज्या तुमच्या पाडळीला शिक्षिका आहेत, तर त्यांनी मला पहिलीमध्ये ॲडमिशन घेतलं. माझी परिस्थिती एवढी हालाकीची, कारण वयाच्या 3ऱ्या वर्षी माझ्या वडिलांची नजर गेली होती. परिस्थिती गरीब असलं की नातेवाईक कसं करतात आणि लोक पण कसे करतात, थोडक्यात आपले भावकी म्हणा, सोयरे म्हणा, हे तुम्हाला तर माहीतच आहे. मी वेगळं सांगायची काही गरज नाही. तर मला पण तसंच होतं. कोणी विचारत नव्हतं, काही नव्हतं, काही नाही. तर तशा परिस्थितीतनं मला 1 वर्ष शिक्षणाला पण लेट जावं लागलं. कारण परिस्थिती नसल्यामुळे पहिलीला ॲडमिशन घ्यायचं कसं, घ्यायला पाठी पुस्तक घ्यायला पण माझ्याकडे पैसे नव्हते, कारण वडिलांची परिस्थिती तशी खूप गरिबीची होती. त्यानंतर मी पहिलीमध्ये ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्यानंतर वडिलांना दिसत नव्हतं. कुठलंही काम निघालं की मला वडिलांसोबत जावं लागायचं. मग शाळा बुडायची. तर 2-3 माझा पहिलीमध्ये प्रथम क्रमांक आला होता. त्यावेळेस धुमाळ मॅडमनी सांगितलं होतं की काका तुम्ही या मुलीला शिकवा, ही मुलगी नक्कीच काहीतरी बनन. असं म्हणतात की आई वडील आपले गुरु असतात, त्याचप्रमाणे शिक्षकही आपला गुरु असतो. त्याचप्रमाणे आज मी इथपर्यंत गेले. त्यामध्ये माझा मार्गदर्शक शिक्षिका म्हणजे धुमाळ मॅडम, ज्यांनी मला पहिलीपासून, कारण पाया हा पहिलीपासून रचला जातो, तसा माझा त्यांनी पाया रचला आणि आज मी इथपर्यंत पोहोचले आहे. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नान्नज मुली येथे झालं. त्यानंतर इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत श्री नंदादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नान्नज येथे माझे शिक्षण झाले. त्यानंतर 10वी झाली की असा प्रश्न पडला, आता पुढे ॲडमिशन घेऊ कशाला. सायन्सला घ्यायचं म्हटलं की पैसे लागतात, कारण लोक सांगायचे ना, माझी परिस्थिती तर खूप हालाकीची होती. सायन्सला म्हणून ॲडमिशन घ्यायला कुठं पैसेच माझ्याकडे. त्यामुळं मग घ्यायचं कशाला. कुणी म्हणायचं सायन्स घे, कुणी म्हणायचं कॉमर्स घे, कुणी म्हणायचं आर्ट्स घे. मी 11वीला आर्ट्सने ॲडमिशन घेतलं आणि 12वी काढली. 12वी काढल्यानंतर परत प्रश्न आला, आता आर्ट्स. लोक म्हणायला लागले तू आर्ट्सने घेतलं, आता पुढे आर्ट्सला कुठं व्हॅल्यू. MA BEd कर किंवा BA BEd कर. शिक्षक भरती तर लवकर निघू शकत नाही. मग त्यावेळेस माझा मामे काका पराग संजीव कोटगुले, सध्या तो चीफ ऑफिसर आहे, त्यांनी मला खूप गायडन्स केलं. तो म्हटला 12वी झाली, तू आता बाहेरून ॲडमिशन घे. त्याप्रमाणे मी त्याच्या सांगण्यावर आनंदराव धोंडे महाविद्यालय कडा येथे डुचे सर आहेत बघा, त्यांच्या मदतीने मी ॲडमिशन घेतलं. त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं. बाहेरून ॲडमिशन घेऊन मी फक्त एक्झामच्या 2 महिने आधी तो अभ्यास करायचे आणि इतर वेळी MPSC UPSC. लोक म्हणतात MPSC UPSC जायचं म्हटलं की वेळ लागतो, स्टडी लागतो, क्लासेस लागतात. असं काही नसतं. मी तर सांगेल नाही लागत. तुम्ही सेल्फ स्टडी करा. तुमच्याकडे स्किल नॉलेज असेल तर तुम्ही कुठपर्यंत पण जाऊ शकता. फक्त जिद्द ठेवा. कोणत्या साईडने जायचं आपल्याला. आर्ट्सनी गेला तर ठीक आहे, तुम्ही त्यामध्ये उतरा. तुमच्या भरपूर आहेत. आर्ट्स आहे, सायन्स आहे, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा. मी म्हणत नाही आम्ही अधिकारी आहात म्हणून तुम्ही पण अधिकारीच व्हा. ते तुमचं मन आहे. फक्त एवढंच सांगते, ज्यामध्ये उतराल त्यामध्ये पूर्ण मनाने उतरा. मला हे करायचंय आणि मी हे करणार. त्यामध्ये तुम्हाला किती नव्या आडव्या येऊ, तुम्ही मागे हटायचं नाही. कारण MPSC करणारे खूप मुलं असतात जे म्हणतात अरे मी MPSC मध्ये गेलो, 2 मार्कावरनं गेलो, 1 मार्कावरनं गेलो. कारण ती त्याची बुद्धी आहे. तशी तुमची बुद्धी आहे का नाही, तो कुठेतरी कमी पडला असेल ना, त्याच्यामुळे तो तिथं गेला नाही, तिथपर्यंत जाऊ शकला नाही. तसा विचार तुम्ही करू नका. तुमचं अजून खूप जायचंय. तुम्ही आतापासून जर व्यवस्थित अभ्यास कराल, शिक्षकांचं व्यवस्थित मार्गदर्शन घ्याल तर खूपच तुम्ही नक्कीच पुढे जाऊन एक IAS ऑफिसर म्हणा, एक IPS ऑफिसर तर नक्की होऊ शकाल. आता तुम्ही कोल्हापूर मधल्या कागल मधली बातमी ऐकत असाल.
त्यांनी पण कधीच नाही क्लासेस केले नाही, काय नाही, सेल्फ स्टडी. त्यांच्याकडे तरी कुठे पैसा होता. आज बघा तो मुलगा IPS ऑफिसर झालाय. आत्ता ताजीच घटना आहे. माझी पण परिस्थिती गरिबीची होती, तो पण माझ्यासारख्याच परिस्थितीत आलाय ना. मग एवढं समजून घ्या, आपण कुठे काय करायचं, जा पण ज्याच्यामध्ये जाल त्याच्यामध्ये पूर्ण मनाने उतरा. तुम्हाला आई वडिलांचे सहकार्य तर असतेच, त्या मागोमाग तुम्हाला शिक्षकांचे पण सहकार्य असते. आई वडील आपल्याला पूर्ण चांगलेच गुण देतात. असं म्हणतात आई वडिलांशिवाय काही होत नाही, तसंच आहे. आई वडिलांशिवाय नंतर शिक्षकांशिवाय आपल्याला काही होऊ शकत नाही. आई वडील आपल्याला जन्म देतात, मोठे करतात, घडवतात, इथपर्यंत ठीक आहे. पण 10वी 12वी झालं की आई मला इंजिनियर व्हायचंय, बाबा मला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय. आपली जमीन आहे ना, विका. नाही, जमीन विकू नका. का जमीन विकायची? तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा ना, स्वतः काम करा, शिका. आई वडिलांना नाही, जमीन तर कधीच विकू नका. आई वडिलांना त्रास देऊ नका. तुम्हाला इथपर्यंत नेतात आई वडील, हेच खूप मोठं आहे. मी पण जॉब करून शिकले. मी पण नांदेडचे माजी संचालक आहेत शहाजीराजे भोसले, त्यांच्याकडे जॉब केला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब कुमटकर आहेत, त्यांच्याकडे जॉब केला. मी फक्त मला इथपर्यंत गेले कारण मी पहिलीपासून स्पर्धा परीक्षा देत होते. मला स्पर्धा परीक्षेची खूप आवड होती. माझ्याकडे पुस्तक नव्हते. 4थीला स्कॉलरशिप परीक्षा होती आमच्या वेळेस, तर त्यावेळेस पुस्तक नव्हते. तर आमच्या गावचे माजी सरपंच आहेत ते कैलासवासी सर्जेराव मोहोळकर, डॉक्टर, त्यांची मुलगी श्रद्धा सर्जेराव मोहोळकर, हिने मला दिवसभर अभ्यास करायची, रात्री मला घरी पुस्तकं द्यायची. त्याच्यातनं मी अभ्यास करून 300 पैकी 250 गुण आहेत मला स्कॉलरशिपला. त्याच्यानंतर इयत्ता 7वी मध्ये मला 300 पैकी 200 गुण आहेत स्कॉलरशिपला. पण ओपन असल्यामुळे मला स्कॉलरशिप नाही बसू शकली. नका बसू दे, तुमचा नंबर येईल असंच काही नाही. नंबर नाही आला तरी चालेल, पण स्पर्धा परीक्षा देत राहा. जिद्दीने शिका आणि चिकाटीने. नक्कीच आई वडिलांचं नाव मोठं कराल तुम्ही. मला जसं मार्गदर्शन लाभलं तसंही तुम्हाला कुणाचं ना कुणाचं मार्गदर्शन लागतं. काही जण असं म्हणतात की अधिकारी असेल त्याचा मुलगा अधिकारी होतो, डॉक्टर असेल त्याचा मुलगा डॉक्टर होतो, तर तसं काही नसतं. ते आपल्या मनावर असतं. मी पण तुमच्यासारख्याच एका खेडेगावातली सर्वसामान्यांचीच मुलगी आहे. माझी पण आई तुमच्यासारख्या मराठी शाळेतच भाताला आहे, शालेय पोषण आहाराला आहे, नांदेडला मुलींच्या शाळेला. ती पण काय, मला घरी तर कोणाचाच गायडन्स नव्हता. का तर वडिलांना दिसत नाही. आई माझी 4थी शिकलेली, मला घरी कोणाचाच गायडन्स नव्हता. मी माझ्या मनाने अभ्यास करत होता. आता मी असंच लांजेश्वर आहे भूम तालुक्यात, तिथं मला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता, मॅडम तुम्ही इथपर्यंत गेला, तुम्हाला अभ्यासाला वेळ आणि जागा कोणती निवडली होती? मी म्हणलं जागा आणि वेळेची गरज नाही, कारण बुद्धी लागते. तुम्ही 3 तास अभ्यास करा, जर मन लावून केला तर तो तुमच्या नक्कीच लक्षात राहील. जास्त वेळ तुम्हाला अभ्यास करायची कधीच गरज पडणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी असा प्रश्न विचारला होता, मॅडम तुमचा देवावर विश्वास आहे स्वतःवर की तुमच्या मेहनतीवर? माझा तर तिन्हीवर पण विश्वास आहे. कारण आपण मेहनत करतो, त्याला फाटक द्यायची आहे, म्हणजे त्याला साथ द्यायचं काम हे देवाचं आहे. जसंच की माझे पण गुरु आहेत बालयोगी गोपाळ महाराज म्हणून, माझ्या वडिलांचे गुरु आहेत. त्यांनी मला इयत्ता 4थी मध्ये असताना पेढा दिला होता. ते बालब्रह्मचारी आहेत, असं म्हणतात की ते बोललेले खरं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी मला पेढा दिला. म्हटले ही मुलगी नक्कीच पुढे जाऊन या पेढ्याची किंमत तुम्हाला नक्कीच करेल. आणि आज त्यांच्या आई वडिलांच्या आणि माझ्या दोन्ही शिक्षकांच्या मदतीने आज मी उपजिल्हाधिकारी पदावर काम करत आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच की परिस्थिती कशी असो त्यातनं मार्ग काढायचं काम हे आपलं आहे. परिस्थितीवर मात करा आणि पुढे जा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बानखडक त्याच्या शिक्षण महोत्सवासाठी आपण मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या शाळेचे दोन्ही शिक्षक इनामदार सर आणि सावने सर, तसंच इथले सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच, गावचे सगळे शिक्षण समितीचे मेंबर्स, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. माझ्यासोबत आज व्यासपीठावर उपस्थित असलेले संजय काका कोठारी, जे ते नेहमी कामाच्या माध्यमातून बोलतात. म्हणजे माझं गाव आष्टी आहे आणि काका जामखेडला काम करतात, जे की अपघात झाल्याच्या नंतर त्या अपघातग्रस्ताला दवाखान्यापर्यंत पोहोचवणं, त्याला मदत करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. असे संजय काका कोठारी, ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, त्या तुमच्या जवळच्याच आहेत, ज्या भट मॅडम किंवा काजल भट, ज्या उपजिल्हाधिकारी आहेत, त्या सध्या परीक्षाधीन कालावधीमध्ये आहेत, म्हणजे शिकाऊ कालावधीमध्ये आहेत. तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे शिक्षक इनामदार, म्हणजे कामांमध्ये जर इमानदारी असेल तर नाव इनामदार असणं नक्कीच चांगलं आहे. आणि एवढी इमानदारी जर केली
तर मला वाटतं सगळ्याच जिल्हा परिषदच्या शाळा, कोठारी सर फार आवर्जून बोलतात की एवढं चांगलं स्टेज, एवढं चांगलं डेकोरेशन, मुलांचं एवढं चांगलं प्रेझेंटेशन, त्याच्यासाठी शिक्षकाची साथ लागते. असे नामदार, त्यांचे सहकारी सोनेजी, नंतर इथले सगळे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचं सगळे सदस्य मंडळ, गावचे सगळे सन्माननीय नागरिक, बंधू भगिनी, माझ्या मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला. माझं सुद्धा शिक्षण संजय काका जिल्हा परिषदच्या शाळेत झालेले, त्याच्यामुळं मला नेहमी जिल्हा परिषदची शाळा, आता मी जिल्हाधिकारी झालो, रत्नागिरीला कलेक्टर होतो, औरंगाबादला म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकारी होतो, ठाणे महानगरपालिकेमध्ये अपर आयुक्त होतो, त्याच्या आधी मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी होतो, असिस्टंट कमिशनर नाशिकलो, अनेक ठिकाणी गेलो, मोठ्या मोठ्या शाळांमध्ये गेलो, म्हणजे त्यांच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या. पण छोटीशी शाळा आणि त्या छोट्याशा शाळेमध्ये एवढी गुणवान मुलं, हे सगळं बघितलं तर मला एका कवीच्या 2 ओळी खूप चांगल्या वाटतात. नई नई आखे हो तो हर मंजर अच्छा लगता है. मंजर म्हणजे नजारा. जर डोळे नवीन असले तर प्रत्येक नजारा चांगला वाटतो. शहर में धूम बहुत है लेकिन घर अच्छा लगता है. मला शहरातल्या सगळ्या प्रायव्हेट संस्थांच्या शाळा बघितल्या, परंतु झेडपीची शाळा ही नेहमी मला घरासारखी वाटली. म्हणून मित्रांनो, तुमची ही जी शाळा आहे, मला सुद्धा वाटलं की ज्या झेडपीच्या शाळेने मला काजलला पुश केलं, मला वाटतं संजयचं शिक्षक कुठं झालं माहीत नाही, जामखेडला, परंतु जिल्हा परिषदची शाळा ही सगळ्यांची असते. जशी एस टी महामंडळाची बस, ती कुठेही थांबते, कोणत्याही गावात जाते, सगळ्या प्रवाशांना सोबत घेते. तर लक्झरी बसेस काका जाणार नाहीत कुठल्या गावात, त्या ठराविक मार्गाने चलतील, खर्ड्याहून सुटल्या तर मुंबईकडे जातील. परंतु तशी झेडपीची शाळा तुम्ही बघा, सगळ्यांना सोबत घेऊन जाणं, आणि तिथं असे 2 शिक्षक, इनामदार सर, सवने सर, आणि तुमच्यासारखे चांगले गावकरी जर असले तर निश्चित अशा शाळांचं भरभराट होती. मी नेहमी म्हणेन की मला जेव्हा चर्चा केली की ह्या गावामधले बहुतांशी पालक मंडळी ही ऊसतोड कामगार आहेत. म्हणजे या गावामध्ये आलो तर गावामध्ये पाणी कमी दिसलं मला, परंतु माणसामध्ये पाणी मात्र खूप जास्त आहे. गावामध्ये पाणी नाही, पाण्यामधून समाज घडवायची प्रक्रिया सुरू होते, त्याची मला जाणीव झाली. आणि त्याला असे चांगले जर परिस्पर्श देणारे शिक्षक लागले, जो गावातल्या विद्यार्थ्यांचं सोनं होईल. तुमच्या गावाशी तसं माझं नातं जुनं आहे. माझी बहीण इथं जवळ नायगाव नाहोलीला गेली, त्याच्यामुळं नेहमी मी लहान असताना त्या आनंदवाडी फाट्यावर उतरायचो आणि पायी चलत जायचो. तो हा कच्चा रस्ता होता, आनंदवाडी टू नायगाव नाहोली. मी जायचो ह्या मार्गाने. तिथं शहाजी उगले हे माझे मेहुणे आणि त्यांची मुलगी शीतल उगले, ह्या सध्या 2009 बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी, IAS ऑफिसर आहेत. त्या तुमच्या नायगावच्या आहेत. म्हणजे तुम्ही बघा, गुणवत्ता ही काही शहरातच निर्माण होते, गुणवत्ता ही फक्त मोठ्यांच्या घरात निर्माण होते असं नाही. त्याच्यामुळं या नायगावचं माझं नातं जुनं आहे. शीतल तुमच्या गावाजवळची ती जिल्हाधिकारी रायगड होती, ती महानगर ॲडिशनल कमिशनर पुणे होती, सध्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त होते, आता सेक्रेटरी म्हणून त्यांचं प्रमोशन झालं. थोड्याच दिवसात काजल तुमच्याकडे कुठंतरी कमिशनर सारख्या चांगल्या पदावरती येतील. म्हणजे तुम्ही बघितलं तर तुमच्यामध्ये अनेक विद्यार्थी मी बघितले की अतिशय सुंदर त्यांचं प्रेझेंटेशन आहे, सादरीकरण आहे. मला हे सगळं जर बघितलं आणि तुमचा हा शिक्षण महोत्सव बघितला, त्याच्यातले उपक्रम जर बघितले, घटक, आनंदी बाजार, बाल आनंद मेळावा, आम्ही सावित्रीच्या लेखी, आम्ही सावित्रीच्या लेखीमध्ये काजल ज्या चांगल्या विद्यार्थिनी आहेत, त्याच्यामध्ये 2-3 विद्यार्थिनी खास आहेत. एक आहे महसूल सहाय्यक झालेली सोनाली फरांडे, तशीच मुंबईच्या पोलीस दलामध्ये राधिका बडे. ठीक आहे, म्हणजे हे राधिका बडे बालगावांची आणि फरांडे ही जामखेडची. अशा चांगल्या मुलींचा इथं सत्कार केला गेला. तसंच मराठवाड्याच्या बहिणाबाई ज्या आहेत, शशिकला गुंजाळ वांगीच्या आहेत, त्यांना बोलून त्यांचं कौतुक केलं गेलं. प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक सुवर्णा तेली, अशा अनेक लोकांना इथं आणलं. हे आणत असताना फक्त एवढ्यावर थांबले नाही, तर शेतकऱ्यांमधल्या प्रगतिशील कृषिकन्या सोनाली जाधव. म्हणजे तुम्ही बघा, हा शिक्षण महोत्सव खऱ्या अर्थानं महोत्सव म्हणून तुम्ही केला. शिक्षण, सांस्कृतिक कार्य, कला, सगळ्या त्याला एकत्र करून सगळ्या समाजाला एक नवी दिशा दाखवायचा प्रयत्न आपण केला. त्याबद्दल आपण कौतुकाला पात्र आहे. गावामध्ये एवढे ऊसतोड कामगार आहेत, ते ऊसतोड कामगारांची मुलं इथं शिकत असताना गावाने याला मदत करणं, म्हणजे त्यांनी सांगितलं की कुणी अन्नदान केलं, कुणी काही वस्तू दिल्या. तर हे सगळं होत असताना नवीन जे शैक्षणिक धोरण इनामदार सर आता भारत सरकारने हाती घेतलेलं 2020 साली नवीन शिक्षण धोरण तयार झालं.
कस्तुरी रंजन जे इस्रोचे अध्यक्ष होते ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याच गोष्टी अभिप्रेत आहेत. समाजाचं इन्व्हॉल्वमेंट किंवा समाजाची भागीदारी शिक्षण क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फक्त रेग्युलर शिक्षण म्हणजे नियमित शिक्षणासोबतच व्यवसाय शिक्षण आणि याला अनन्यसाधारण व्यवसाय शिक्षण आणि कौशल्य शिक्षण आता त्याची सुरुवात इथून व्हायला लागली. तुम्ही बघा काही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक भाषण केलं म्हणजे कार्यक्रम केला. सानिका ऊसतोड कामगाराची मुलगी तिने चांगला एक निबंध वाचला. तिचं त्यानंतर श्रावणी बानखडक हिने एक चांगलं वाचन केलं. सोबतच मी 2-3 मुलींचे निबंध वाचले त्याच्यामध्ये नैना आणि एकीचं नाव अक्षरा. अक्षर आहे का इथं? अक्षरा अक्षर तूच ना अक्षर मस्त छान अक्षर येते. मी जेव्हा बघितलं आणि तू खूप चांगली नाचते पण सगळ्या डान्स तुझा अतिशय चांगला आहे. तू सगळ्या तुझ्या ग्रुपला इतकी चांगली लीड करत होती. अशा अनेक तुम्ही म्हणतात फक्त मुलींचेच नावं घेतली. संभाजी महाराज. संभाजी कोण होता? हातवर करा. अतिशय सुंदर त्याचे तुझे भाव तुझं हावभाव करत होता तुझे ॲक्टिंग करत होता. म्हणजे याच्यातून चांगले विद्यार्थी चांगले माणसं घडवायची प्रक्रिया सुरू झाली. जरी तुमचे आई वडील ऊसतोड कामगार होते तरी मी माझ्या परीने आयुष्यात मोठं होण्याची प्रक्रिया करेल याचं एक बाळकडू या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही जर बघितलं की आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळेच बदलून जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 5+3+3+4 पहिलं कसं होतं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. आता नवीन याच्यामध्ये संजयजी बालवाडीच्या आधी म्हणजे पहिलीच्या आधी 3 वर्ष आपल्याला शिकवायचं मुलाला अंगणवाडीपासून सुरू करायचं. म्हणजे सरकारने कौशल्य विकास व्यवसाय शिक्षण नंतर मुलांना जे आवडतं त्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची स्कोप या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे. आणि मला वाटतं की सरकारच्या चांगल्या कामाला सुरुवात करण्याचं काम किंवा त्याला बढावा देण्याचं काम या शाळेच्या माध्यमातून इनामदार सर आणि त्यांचे सहकारी दोघंही करत आहेत. ते खरोखर कौतुकाला पात्र आहे. मित्रांनो आपण जर बघितलं की आपले पंतप्रधान माननीय मोदी साहेब अनेक चांगले उपक्रम करतात. मी त्यातला एकच सांगेल तुम्हाला परीक्षा पे चर्चा. जसं चाय पे चर्चा असते तसं परीक्षा पे चर्चा. म्हणजे याच्या आधी पंतप्रधान देशाला लाभले. मी काय पहिले पंतप्रधानांनी काम नाही केलं असं मला म्हणायचं नाही. परंतु एक नवी दिशा नवा विचार समाजापुढे घेऊन जाण्याची प्रक्रिया पंतप्रधान मोदी साहेबांनी सुरू केली. आणि परीक्षा पे चर्चेच्या माध्यमातून 30-35 विद्यार्थ्यांशी काजल त्यांनी चर्चा केली की परीक्षाविषयी त्यांना काय वाटतं. आता तुम्ही जर बघितलं ज्ञान आणि परीक्षा ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे नॉलेज मिळालं आणि परीक्षा दिली ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत. खूप हुशार विद्यार्थी असेल परंतु परीक्षामध्ये त्याचा परफॉर्मन्स कमी होईल. परंतु परीक्षा म्हणजे परफॉर्मन्स किंवा त्याचा गुणवत्ता कमी आली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. तुम्ही काजलकडे बघा. तिने मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून डिग्री केली. अतिशय खडतर परिस्थितीमधून ती पुढे गेली. तिच्या त्याच्यातून आपण ऐकलं तुम्ही सहलीला जाऊ शकले नाही. परंतु आता मात्र स्वतःच्या कष्टावर आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर ऑनेस्टली इमानदारीने अभ्यास केला जे तुमच्या पुढे टास्क दिलेले त्याप्रमाणे तुम्ही काम केलं तर मला वाटतं कुठलीही गोष्ट अशक्य नाही. मित्रांनो परीक्षा पे चर्चामध्ये माननीय पंतप्रधानांनी पालकांसाठी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या. मी सगळ्या माझ्या माता इथं आहेत माझे भाऊ आहेत पालक आहेत. सगळ्या पालकांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांना अभ्यासापुरतं बंदिस्त करू नका. आपण काय करतो आलक विचारतो काय वाचलं तू काय अभ्यास केला तू. मग त्याच्यामुळे तुमच्या धाकं तो पुस्तक उलटं का व्हायला धरून अभ्यासाला लागतो. मग तुम्ही पण खुश होता काहीतरी त्याच्या हातात दिसतंय असं नका करू. त्याला एनकरेज करा. त्याचा उत्साह वाढवा. समजा त्यांनी काही चांगलं काम केलं त्यांनी काही छान लिहिलं त्याचं कौतुक करा. चांगली कविता म्हणली तिचं कौतुक करा. घरामध्ये चांगली मदत केली आईला केली त्याचं कौतुक करा. तुम्ही जर कौतुक करत गेले त्याला ॲप्रिशिएट करत गेले त्याच्या चांगल्या कामाबद्दल त्याला कौतुकाची थाप देत गेले तर त्याच्यामधलं चांगुलपण वाढत जाईल. त्याच्यामधली क्रिएटिव्हिटी उपक्रमशीलता वाढेल आणि या माध्यमातून तो अधिक पुढे जाईल. दुसरी गोष्ट मी अशी म्हणेन की त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी असतात. काही मुलं असतात त्याला खूप छान चित्र काढायची आवड असते. आता मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होतो. अंकुश टकले नावाचा माझा मित्र होता संजयजी. तो खूप छान चित्र काढायचा. इतके चांगले चित्र काढायचं दिवसभर चित्रच काढायचं. म्हणजे पुढे हिंदीचा क्लास चालला तर खाली चित्र काढायचा. कोणताही क्लास चालायचा चित्र काढायचं काम चालू ठेवायचं. आमचे शिक्षक म्हणजे त्याला कौतुक नाही केलं. त्याला म्हणले अंक्या आपल्याकडे अंकुश तर म्हणतच नाही. अंक्या म्हणजे तू काही शिकणार नाही तू पुढे जाणार नाहीस. आणि मग तो नंतर पेंटर झाला. चांगल्या पद्धतीने आयुष्य जगायला लागला. तो
जे कुठलं काम तुमचा मुलगा करत असेल, चांगलं चित्र काढत असेल, चांगली फोटोग्राफी करत असेल, काही मुलांना झाडांची आवड असेल, काही मुलांना आईला स्वयंपाकात मदत करण्याची आवड असेल, काय सांगता त्याच्यामधून चांगला खूप तयार होईल संजय कपूर सारखा. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता. आताची जी मुलगी आहे ती चांगला डान्स करते, चांगली डान्सर तयार होईल, चांगली कोरिओग्राफर तयार होईल. आता आपलं क्षेत्र एवढं वाढलं, तुम्ही बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून काजल इतक्या लोकांना संधी मिळते. इंडियन आयडॉल आले, छोट्या मुलांचे कार्यक्रम, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येते. म्हणून आपल्या मुलांमध्ये कोणती क्षमता आहे, तो कोणत्या गोष्टीमध्ये चांगला आहे ती हेरा आणि त्याच्यामध्ये त्याला पुढे जाऊ द्या. आणि तसं जर तुम्ही केलं तर त्या माध्यमातून तुमचा मुलगाही चांगला राहील, तुमचं कुटुंब चांगलं होईल आणि या माध्यमातून चांगला समाज घडवायची प्रक्रिया सुरू होईल. अजून एक दुसरी गोष्ट असते की आपण मुलांना कधी तू चांगला झोपला का असं कधी विचारत नाही. तू पुरेशी झोप द्या असं कोणी पालक पहिले म्हणते पहाटे 5ला उठला का, रात्री किती वेळा अभ्यास केला. आता हे काय टार्गेट आहे का, रात्री समजा एखादा माणूस 12 वाजेपर्यंत जागे आणि दुसरा ह्या असे प्रश्न विचारू नका. त्याला असं विचारा, चांगला झोपला का, सकाळी तू मॉर्निंग वॉकला गेला का, तू व्यायाम केला का, तू पोहायला गेला का. पहिलं तर आम्ही तर निरंदरचं पोहायला गेलो ना तर आई वडिलाच्या ह्याच्यामुळे आम्ही करदुडेच काढून टाकली. ते पोहायला गेले की ते करदुडे बघायचे आणि ती गाठ ओली लागली की मेला. त्याच्यामुळं आम्ही लक्षात, मग ते आई म्हणायची का रे तू करदुडा का नाही. म्हणलं हे करदुडा ही सगळ्यात भानगडीची गोष्ट आहे. सगळ्या मित्रांना सांगितलं, मी म्हणलं करदुडे काढून पहिले फेकून द्या. ते कारण ते पोहला का नाही पोहला याचं एकच कारण हे असं काय करदुड्याची गाठ. तर त्याला जी गोष्ट आवडते, समजा तो चांगला पोहत असेल त्याला ट्रेनर द्या, त्याला एखादा चांगला स्ट्रोक शिकवा, बॅक स्ट्रोक, बेस्ट स्ट्रोक, वेगळ्या पद्धती. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुमच्या मुलामध्ये काय आहे आणि कोणत्या गोष्टीतून त्याला पुढे न्यावा लागतो असं ह्या. काही मुलं चांगले असेल, लोकांना सोबत घेऊन जायची प्रक्रिया चांगली करीत असेल, आमच्या सरपंचासारखे चांगले सरपंचही होतील. आता आपण डायरेक्ट सरपंचाची प्रक्रिया सुरू झाली, चांगले लोक नेते त्याच्यातून तयार होतील. आपल्या समाजाला चांगल्या नेत्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही बघा याला काय येतं, काही पोरं छान असते, ते भाषण चांगले करते, 10-5 मुलांना सोबत घेऊन जायची त्यांची तयारी असते. तर मला वाटतं या शिक्षण महोत्सवाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे शिक्षकांनी सुद्धा हे तर ऑलरेडी ह्या दोघांचं काम इनामदार सरांचं आणि सवने सरांचं सुरू, पालकांनी सुद्धा मला वाटतं याच्यात जर मदत केली तर मोदी साहेबांना जे अपेक्षित आहे परीक्षा पे चर्चा याच्यामध्ये नक्की असं होईल की आपल्या देशाचा पंतप्रधान जे बोलतो. कारण 130 कोटी लोक, संजय सर 130 कोटी लोकांपैकी आणि काजल आता जी नोकरी लागते महाराष्ट्रामध्ये 18.5 लाख लोक नोकरीला आहेत, शासकीय आणि निमशासकीय खाजगी विजगी सगळ्या. हे किती टक्के झालं, आपल्या 13 कोटी लोकसंख्या, आपली 12 कोटी समथिंग, 1.5 ते 2.25%. म्हणजे 2% लोकांना जर नोकरी लागत असेल तर बाकीच्या लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे न्यावं लागणार आहे. म्हणून पंतप्रधान महोदय किंवा राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे नेहमी कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण याला जोर देण्याच्या संदर्भात बोलतात. आपण जर दुसरं बघितलं की ह्या परीक्षा पे चर्चेच्या माध्यमातून पंतप्रधानाला एक अपेक्षित आहे की नेतृत्व आणि ध्यानधारणा. म्हणजे मुलांमध्ये प्रत्येकांमध्ये लिडरशिप क्वालिटीज असतात आणि एकाग्रता. आता तुम्ही बघा क्रिकेटचा मॅच सुरू असतो, 1 लाख लोक सारखे ओढत असतात, 1,50,000 60,000, परंतु बॅट्समन बॅटिंग करत असतो. म्हणजे त्याला हे काहीच ऐकू येत नाही, त्याला फक्त बॉल ऐकू येतो, त्याचा टप्पा ऐकू येतो. या पद्धतीचं वर्तन विद्यार्थ्यांचं व्हायला पाहिजे. मी जर अभ्यास करत असेल, माझ्या शेजारचा रेडिओ लावून मगच बसलाय तर त्यांनी एखादी टीव्हीवर मालिका लागली, मला ऐकून आली पाहिजे. तर हे माननीय पंतप्रधानाला अपेक्षित आहे आणि या माध्यमातून एक नवीन विचार त्यांनी समाजापुढे ठेवलाय. मी शिक्षकांना एक गोष्ट शेवटचे, जे शिक्षक अतिशय चांगले त्यांच्यासाठी ही गोष्ट नाही लागू पडणार, पण इतर जे शिक्षक आलेत, नेहमी तुम्ही बघा घरामध्ये दूधवाला येतो सकाळी. माझ्या आई बहिणी आता इथल्या महिलांकडे दूधवाला येत नसेल, काही ठिकाणी येत असेल, तो दूध देतो. समजा मला अर्धा लिटर दूध घ्यायचं, 1 लिटर दूध घ्यायचं. दूध दिल्याच्या नंतर ते अर्धा लिटरचं माप टाकतो ते, पण त्या मातेचं लक्ष अर्धा लिटरकडे नसतं. त्याच्यानंतर तो भार टाकतो, अजून माप संपल्याच्या नंतर त्या मापट्यामध्ये थोडं दूध घेतो अजून टाकतो, तिचं लक्ष त्याच्याकडे असतं. म्हणून माझ्या शिक्षकांना म्हणणं आहे, तुम्हाला जे शिकवायचं आहे ते तर अर्धा लिटर झालं, ते धारजी टाकायची, अजून वेगळ्या पद्धतीत विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं, ते काम शिक्षकांनी जर केलं तर मला वाटतं हा जो महोत्सव आहे तो अतिशय चांगला होईल. आणि काय होईल की विद्यार्थ्यांमध्ये, आता तुम्ही बघा माजी विद्यार्थ्यांना तुम्ही बोलवलं, मला कौतुक वाटलं. तर आपण माजी विद्यार्थी सुद्धा बऱ्याचशा मुली आल्या, त्यांनी पांढरा टी-शर्ट घातलाय आणि छानपैकी या शाळेला ते मदत करण्यासाठी ते आले.
तर अशा पद्धतीने शाळेचं आपलं एक नातं तयार व्हायला पाहिजे. हळूहळू काय झालं, पूर्वीच्या काळी जेव्हा संजय सरांशी बोलत होतो सगळी शाळा अशी सलग बांधलेली असायची. आमच्या काळात अशी तुकडे तुकडे नसायची. मी जिल्हा परिषदेला सीओ पण होतो. मी पण काजलजी म्हणत असं एक नसावं, हे सगळं असं सलग असावं. पण ते आता काय व्हायला लागलं, आपल्या बजेटचे अनेक तुकडे झाले. एक आमदाराचा तुकडा, DPDCचा तुकडा, खासदाराचा तुकडा, आणि प्रत्येकाला वाटतं माझा तुकडा सेपरेटली मांडला पाहिजे. आता मी कलेक्टर कमिशनर म्हणून रिटायर झालोय आता. त्याच्यामुळे मी आता तुमच्यासारखाच नागरिक आहे, खुलेत्वाने बोलतो. बघा, एक तुकडा इकडं, एक तुकडा तिकडं, अजून कुणीतरी आला त्याचा तुकडा तिकडं. आता ही एक बोळ झाली, ती एक बोळ झाली, ह्या बोळीत काहीच होत नाही. बरोबर ना? ह्या बोळीचा काहीच वापर नाही, त्याच्या पुढे एक बोळ होईल, काहीच वापर नाही. परंतु हा माझा तुकडा आहे, त्या तुकड्यावर माझं नाव आहे. हे जे आता ठीक आहे, हे सगळे पैसे तुमचे, माझेच पैसे, हे समाजाचे पैसे. म्हणून आपण सुद्धा म्हणलं पाहिजे, सर आपण तुमचा बांधा, पण याला चिटकून बांधा. एक असं सलग तयार होईल, त्याची एक पडवी तयार होईल आणि पुढं प्रार्थना होईल, असं आमच्या काळात होतं. हळूहळू त्या शाळाही संपत आल्या, मग या पद्धतीने काम सुरू झालं. तरी अशा वाळवंटामध्ये सुद्धा इनामदार सर आणि सौने सरांसारखी हिरवळ कुठंतरी आहे. ह्या तुकड्यामध्ये पण आत्मा टाकण्याचं काम त्यांनी केलं. तुम्ही बघा, वेगळ्या पद्धतीने शालेय उपक्रम ठेवून, शिक्षणाचे वेगवेगळे टूल्स वापरून, शिक्षणाचे खूप टूल्स आहेत, म्हणजे वेगळे उपक्रम करून विद्यार्थ्यापर्यंत चांगली शिक्षण व्यवस्था पोचवायचं काम त्यांनी केलं. मला तुमच्यामध्ये येऊन खूप आनंद वाटला की या छोट्या गावात मी आलो. अतिशय सांस्कृतिक कार्यक्रम पण मुलांनी खूप छान छान केले आणि ह्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. मला माझी जुनी एक आठवण इनामदार सरांनी सांगितलं. मी रत्नागिरीला कलेक्टर असताना, तुम्ही कुठल्या गावाला होत्या वेळेस? दत्तवाडीला होत्या, आणि दत्तवाडीचे सहल काका रत्नागिरीला आले. त्यांनी मला सांगितलं की सहल यायला लागली. मी त्यांना म्हणलं तुमच्या सहलीचा मार्ग बदला आणि कलेक्टरच्या बंगल्यावर त्यांना सगळ्यांना घेऊन या, मी त्यांना जेवण देतो. ते सगळी सहल माझ्या बंगल्यावर आली. सगळे विद्यार्थ्यांबरोबर मी जेवलो, मी जेवण दिलं म्हणत नाही, विद्यार्थ्यांबरोबर मी जेवलो. त्यांनी माझी मुलाखत घेतली. अतिशय आपल्या समाजामध्ये जे माणसं पुढे गेले त्यांनी दुसऱ्याला हात द्यायचा प्रयत्न केला, बोट, तर समाज पुढे जाण्याची प्रक्रिया सुरू होईल. सगळीकडे सरकार पुढे पडणार नाही. असे अनेक जामखडचे चांगले नागरिक जर पुढे झाले तर मला वाटतं अशा सुंदर शाळा तयार होतील. तुम्ही बघा, कोणी 5,000 रुपये दिले, कोणी 1100 रुपये दिले, 1.5 लाख रुपये जमा झाले. तर ही जी प्रक्रिया आहे, समाज आणि तुमची मुलं चांगली शिकली पाहिजेत ह्याच्याविषयी तुम्हीच जागरूक असलं पाहिजे. आणि हे नक्की तुम्ही जागरूक आहे, त्याबद्दल तुम्ही कौतुकाला पात्र आहे. अजून एक प्राजक्ता घोगरे, तिचं इस्रोच्या सहलीबद्दलचा उल्लेख इथं झाला. खूप चांगले उपक्रम या जामखेड तालुक्यामध्ये होत आहेत. नेहमी इनामदार सरांच्या माध्यमातून मी वेगळे ते मला व्हॉट्सअपवर टाकत असतात, काहीवर मी लिहित असतो. अतिशय मला आवडलं हे सगळं. जिल्हाधिकारी म्हणून वेगळ्या ठिकाणी मी गेलो, परंतु मी खूप ठिकाणी गेलो, म्हणजे मी शहरात गेलो असं म्हणेन. परंतु मला तेवढं केल्यानंतर माझं घर मला नेहमी चांगलं वाटलं. माझ्या झेडपीची शाळा मला चांगली वाटली, हे मी आवर्जून सांगेन. पुन्हा एकदा मित्रांनो, एक अजून एक गोष्ट आपल्याशी शेअर करायची. आपले राष्ट्रपती होते APJ कलाम, आऊल पाकीर जैनुद्दीन कलाम. किती लोकांना माहिती आहेत? कलाम साहेब यशस्वी होण्यासाठी 4 गोष्टी करा. पहिलं, यशस्वी 4 गोष्टी करा. तुमच्या डोक्यामध्ये मोठं लक्ष ठेवा, म्हणजे ध्येय किंवा तुमचं टार्गेट हे मोठं ठेवा. एक. दुसरं, आयुष्यभर मी ज्ञान किंवा नॉलेज मिळवत राहील अशी प्रतिज्ञा करा. चांगलं लक्ष ठेवा, ज्ञान मिळवायची प्रतिज्ञा करा. आणि हे लक्ष गाठण्यासाठी मी कठोर परिश्रम करेन, मी चांगला अभ्यास करेन, प्रामाणिकपणे अभ्यास करेन. असं जर केलं तर मला वाटतं आपण पुढे जाऊ. आणि शेवटचं जे की मी जे लक्ष ठेवलंय, मी जे प्रयत्न करतोय, ह्या सगळ्या बरोबर मी दृढ राहील, दृढ निश्चय करून राहील. असं जर आपण सर्वांनी केलं तर मला वाटतं तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. मला तुमच्याबरोबर बोलून खूप आनंद झाला. मी माझ्या जुन्या आठवणीमध्ये गेलो, जिल्हा परिषदच्या शाळेच्या. खूप कौतुकास्पद काम तुमचं चाललंय. दोन्ही शिक्षकांचा, म्हणजे इनामदार आणि सौने, खूप मी तुमच्याविषयी सीओनलाही बोलेन, आशिषला स्वतः बोलेन. कारण IAS मध्ये गेल्याच्या नंतर आमच्या सगळ्यांशी काका एकदम चांगले संबंध असतात की चांगल्या माणसांना पुढे आणण्याची प्रक्रिया पण केली पाहिजे. जर तुम्ही जर कौतुक नाही केलं, माझं सरपंच साहेबाला म्हणणं आहे, कौतुक जर नाही केलं सरपंच साहेब, दुसऱ्याचं कौतुक करायसाठी तुमचं मन लय मोठं लागतं. आपलं मन मोठं नसेल तर कौतुक होऊ शकत नाही. मग चांगल्या माणसाचं कौतुक करा, त्याच्यामुळं समाजामध्ये अनेक चांगले माणसं निर्माण करण्याची प्रक्रिया होईल. आज तुम्ही इथं काजलचं कौतुक केलं, अनेक लोक मुलींचं कौतुक केलं.
गावाचं कौतुक केलं, तसं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि शेवटी विद्यार्थ्यांसाठी 4 लाईन खास करून म्हणेन की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, दिल से की गई मेहनत कधी बेकार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. बघा काजलनी काहीतरी केलं, तुम्ही सगळेजण तिचं कौतुक करायला लागले. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. जय हिंद. तन्वी संजय ढवळे इयत्ता पहिली. तन्वी संजय ढवळे विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक. श्रावणी हनुमान पवार हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम. श्रावणी शहाजी वारे वक्तृत्व स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम. प्रथमेश अशोक कोमटकर वेशभूषा सादरीकरण. आहे आणि तन्वी संजय ढवळे इयत्ता पहिली विज्ञान प्रदर्शन. तुमच्या जीवनाला कलाकी देणारा हा फोटो आहे, लक्षात ठेवा. प्रेरणा मिळेल. ढवळे साहेब वर घेते का लवकर. काका जवळ या थोडस. पुढची शाळा आहे लोणी. लोणी शाळा अलविरा अकबर शेख वक्तृत्व स्पर्धा. अलविरा. पुढील शाळा दत्तवाडी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी. दत्तवाडी आदरणीय स्पर्धा. मागच्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाला होता. यावर्षी तालुक्यात सई आप्पासाहेब साळवे मिशन आरंभ जिल्हा गुणवत्ता यादी. दत्तवाडी नंतर पुढची शाळा बांधखडक आहे, पण बांधखडकचा आपण स्वतंत्र ग्रुप फोटो घेणार आहोत. पुढची शाळा हळगाव. जिल्हा शहादेव काळे वेशभूषा स्पर्धा 1 नंबर. मयूर बापूराव तांबे वेशभूषा स्पर्धा. पृथ्वीराज भरत काशीद गायन स्पर्धा. महेश बाबासाहेब काशीद गायन स्पर्धा. सुंदर फोटो. दिगंबर कल्याण कोकाटे उंचवडीमध्ये या मुलीचा नंबर आलेला आहे, तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा. तनुजा भरत सांगळे ही मुलगी इस्रो. साक्षी गोवर्धनमुळे मिशन आरंभ 7वी. पुढची शाळा आहे जामखेड मुले. जामखेड मुले. जामखेड मुले आलेले का? चला. लहान गटामध्ये खेड मुले स्वराज विलास मोरे आणि संकेत नारायण गीते मिशन आरंभ मध्ये जिल्हा गुणवत्ता. जामखेड मुले लहान गट सांस्कृतिक कार्यक्रम. स्वराज विलास मोरेकडे पाहिलं जातं. सारंग प्रदीप धुंगरूक नवोदय विद्यालय प्रवेश. माळी वस्ती अत्यंत गुणवान अशी तुमची मुलाखत घेतली होती आष्टीला. तिची ती लहान बहीण आहे रत्नागिरीच्या. हा हिच्या मोठ्या बहिणीने घेतली होती. शाळांच्या गजरामध्ये टीम माळी वस्तीचं स्वागत करूया. पुढील शाळा जातेगाव. टीम जातेगाव नंतर मोहरी आणि बऱ्हाणपूरने तयार राहायचंय. जातेगाव. यानंतर पुढील शाळा बऱ्हाणपूर. त्यानंतर जवळके. जवळके नंतर टीम पिंपळखेडने तयार राहायचंय. टीम पिंपळखेड. आलोक ज्ञानेश थाळीफेक. वैशाली पंकज सुपेकर गोळाफेक आणि मिशन आरंभ गुणवत्ता यादी 7वी. आणि सोहम
सोनम उद्धव जगदाळे. पालक आणि मार्गदर्शक शिक्षक सर्व अभिनंदन, कौतुक. क्रीडा क्षेत्रामधील आपलं यश उल्लेखनीय आहे. पुढील शाळा चंद्रकांत आरण्ये, तयार राहा. पुढची शाळा पिंपळवाडी. पिंपळवाडी नंतर लटके वस्ती. लटके वस्ती नंतर धानोरा, धामणगाव आणि बसरवाडीने तयार राहा. कुमार केशवराज कोल्हे, विशाखा राज. मागच्या 4-5 वर्षामध्ये सलग 2-3 वेळा जिल्ह्यामध्ये पहिला शिष्यवृत्तीला लटके वस्तीला असायचा. अत्यंत गुणवत्तापूर्ण शाळा. पुढील शाळा धानोरा. अतिशय दूरवरून आलेले हे विद्यार्थी, पालक, शिक्षक सगळ्यांचं स्वागत. हर्षवर्धन अमोल गोरे, धामणगाव नंतर बसरवाडी आलेले आहे का? बसरवाडी नंतर माळेवाडी, धामणगावने तयार राहायचंय. माळेवाडी नंतर गवारवस्ती, आर्यन झुंबर ढवळे. आर्यन झुंबर ढवळे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहिल रसूल शेख, खामगाव. पिंपळगाव उंडा आलेले आहेत का? पिंपळगाव उंडा. आदरणीय प्रमोद पिंपरे सरांच्या मार्गदर्शनाने एकाच शाळेतील इयत्ता 7वीचे 15 विद्यार्थी मिशन आरंभाला. पिंपळगाव उंडा. जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही. अन्नदान हा या शाळेचा. देवदैठानंतर नान्नज मुले आणि त्यानंतर जावळा. संध्या शरद सपकाळ आणि संस्कृती तापासाहेब चव्हाण झाले. देवदैठान. आपला सत्कार झाला म्हणजे आपण जायचं नाही. सगळ्यांनी आस्वाद घ्या जेवणाचा. असेल कृपया संपर्क साधा. बांधखडकच्या अगोदर तेलंगशी शाळा. प्रीतम विकास घाळे, मिशन आरंभ आणि गणेश केशव जायभाय, मिशन आरंभ 7वी मध्ये. चला टीम बांध. यानंतर शेवटचा फोटो. बांधखडक पुरुष पालक सगळे, ग्रामस्थ, देणगीदार. सुंदर एक फोटो काढूया आपण. मोठा फ्रेम करून आपण शाळेत लावूया. चला बांधखडक वनवे वस्ती, चव्हाण वस्ती. गावामध्ये आले आणि तेव्हापासून ते दुसऱ्या वर्षी की नभूतपूर्व भविष्य आम्ही कधी असं विचारच केला नव्हता की आमच्या गावामध्ये एवढंसं छोटंसं गाव आणि त्याच्यामध्ये तालुक्यातून 40 शाळा आमच्या गावामध्ये येतील. हे सगळं श्रेय मी आमच्या इनामदार सरांना आणि स्वागत सरांना देते. जे इथं विद्यार्थी आले, जे पालक आले, जे शिक्षक आले, की त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन आपले विद्यार्थी, आपली मुलं जे आज तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापर्यंत पोहोचवतात, ते हे खरं त्यांचं श्रेय की आपल्या मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आणि गावासाठी जो कोणी आजपर्यंत काम करत असेल तर तोच हा स्टेज पर्यंत येतो. की सगळ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या शाळेचा आणि आपल्या गावाचा अभिमान वाढवण्यासारख्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि हा शिक्षण उत्सव जो कार्यक्रम आहे तो आज
जिल्ह्यापर्यंत न राहता तर राज्याचे जे आपले रत्नागिरी जिल्ह्याचे अधिकारी होते साहेब ते इथं आले आणि काजल भट मॅडम आल्या. अशा गुणवंत अधिकारी जे काही गुणवंत विद्यार्थी आपल्या गावामध्ये आले, ह्या गोष्टी होण्यासाठी आपले इनामदार सर, सवने सर आणि माझ्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी सगळ्यांची एकी असल्यामुळे हे शक्य झालं. कारण की आमच्या गाव असं आहे की ऊसतोडी कामगार जास्त असल्यामुळे की आमच्या गावातली लोक ऊसतोडीला जातात. पण हातावर जरी पोट असलं तरी सुद्धा आपल्या परिस्थितीनुसार परिस्थितीला जोड धंदा करून आणि काही गोष्टी जवळपास पैसे जमा करून की गावाला देणगी दिली पाहिजे. 5-5 हजार त्यांनी देणगी दिली. तर सगळ्या ग्रामस्थांचे, शिक्षकांचे आणि तिथं आलेल्या सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि सवने सर आणि इनामदार सर यांच्यासारखे आम्हाला शिक्षक लाभले की आमचं नशीब खूप थोर आहे. असे शिक्षक सर्व शाळांना लाभावेत. धन्यवाद. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. थँक्यू.